राजा राणीची जोडी संसाराला गोडी. पण का कळत नाही कुठं अडतीये गाडी. खरंय का खोटं आहे? खरे बाबा, 100% खरे. म्हणजे मला कळतच नाही की माझी गाडी पुढे का नाही जाते बाबा. बाबा यांना जर गाडीतून उतरलो तर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू ब्रदर, थँक्यू सो मच. हॅलो सर, हॅलो मॅम, मी गौरव मोरे, आपल्या ह्या सोसायटीचा युवा अध्यक्ष. आणि सध्या एक संघटना आहे, अखिल भारतीय गौरव मोरेचा अपमान नको संघटना. ह्या संघटनेच्या पत्र व्यवहाराला यश आलेलं आहे. म्हणजे गौरव मोरेचा अपमान होता कामा नये असं म्हणून. तर आजच्या ह्या आमच्या सेटअपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठलं स्किट करतोय. त्यामुळे आज माझा काही अपमान होणार नाही. ओ खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू, ओ दारात आलाय गौरव काकू. ओ खरात काकू, लई महिन्यांनी आपलं स्किट आलंय, करूया जोरात काकू. ओ खरात काकू, खरात काकू, कधी लवकर या, कधी दारात काकू. ओ खरात काकू, खरात काकू. काय आहे? कशाला आलायस ते पटकन सांग. आणि ए, लॉकडाऊन चालू आहे, सण समारंभ सोहळे सगळे बंद आहे. मी अजिबात वर्गणी देणार नाही. आणि आता तू लॉकडाऊनची वर्गणी मागितलीस ना, कानफड फोडून टाके ना. गर्दी ना छोटी बात. आलायस कशाला ते सांग पटकन. वनिता, पाय दाबून दे ग. सॉरी. काय बोलला? नाही काकू, चुकून निघालं तोंडातून. बसा ना. पटकन बोल, पटापट बोला. गौरव, माझ्याकडे वेळ नाहीये. पटकन बोल, काय झालं यार? काय नाही, सहज आलो का? येऊ शकत नाही घरामध्ये? नाही येऊ शकत. इतके दिवस कोरोना होता, मी येऊ शकलो नाही. जरा मला वाटलं काकूंची काहीतरी आपण काळजी करावी म्हणून मी आलोय. काकूंची काळजी? इतक्या महिन्यानंतर काकू आठवल्या तुला? अरे बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. नेहमी खाली नाक्यावरती उभं राहायचो, वर बघायचो. ओ नो, ओ नो, ओ मतलब यार कैसी होगी मेरी खरात काकू, किस हालत में होगी मेरी खरात काकू? पटापट सांगा काय झालं. हे बरं, इतक्या दिवसांनी मी आलो, चौकशी केली, तर तुम्हाला काय घेणं देणं नाहीये. मला काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं मी वर्गणी घ्यायला आलोय? मग कशाला आलायस? सांग ना गौऱ्या, काय झालं? मी पैसे घ्यायला आलोय. मग कशाला आलायस? तुम्हाला असं वाटतं मी पैसे घ्यायला आलोय? मग कशाला? लवकर सांग ना गौऱ्या, लवकर सांग, लवकर सांग, कशाला आलायस? सांगतो. Everyone in our society, everyone talks about you. Especially Thorat. Yeah, I feel very bad. Everyone around me talk about you. I feel very bad. I want to live alone. Because of everyone talks about you. I feel very bad. I want peace. I want peace. Please don't go. Tell me. Tell me, hey God, tell me. Why people always talk about her? Please tell me. पाय देऊ इकडे, पाय देऊ. उठले नाटके झाली. तू निघ लवकर निघ. जातो. मला राहायचं घरात. चाललो मी. तिकडे नाही, इथे जा. निघ लवकर निघ. काकू, असं तुम्ही हाकलू नका मला. निघ. कोण आहे? येतो तसे परतून जाणे, येण्याचे ना कारण जाणे. येतो तसे परतून जाणे, येण्याचे ना कारण जाणे. करण्या हलक काम बाई, आलो लई लांब. करण्या हलक काम बाई, आलो लई लांब. अरे बापरे. व्याप जगाचा सोडून सारा तुझ्या दारावरती आलो बाई. आधीच लई उशीर झाला, आता घाई कर घाई. घराचं घर पण घरात नाही, ते बाहेर डोकावून पाही. उंबरट्यातच त्याची घडी बसवतो, थोडा धीर धर बाई.
नाही माफ करा ओळखलं नाही तुम्हाला. हा बाबा तुम्ही आहा काय तो आकार काय ते तेजस्वी रूप आहे. तुला असंच नाही पाठवलं, मेहनत खूप आहे. आता सांगू बरं काय म्हणतंय ते. काय? ते म्हणताय ऐकताय जनाचं करताय मनाचं पण पोर आहे गुणाचं. सांग बाळा गवर्ण नाव कुणाचं. गौरव नाव माझं गौरव मोरे. मग अरे बापरे तुम्हाला माझं नाव काकू यांना कसं माझं नाव कळलं. बाळा असं करू नको. ज्ञानाचं भांडार आहेस तू. हा अरे हेवा वाटेल जगाला, हेवा वाटेल असं ज्ञान आहे. चांगल्या वाईटाची जाण आहे. बाहेर काळे पुत्र विचारत नाही पण चाळीची तू शान आहे. खरंय का खोट आहे. बरोबर बोललात. बाहेर काळ कुत्र ओळखत नाही पण चाळीत खूप फेमस आहे. अरे बाबा अरे कोण आहे यार बाबा. मला तुम्ही इतकं बाबा 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 क्या बात आहे बाबा. बाबा माझ्याकडनं खरंच आता ना द्यायला काहीच नाही बाबा. तुम्हाला खरं सांगू काय नाही बेटा काय तुझ्याकडे खूप काही द्यायला आहे. हा? पण आता जपून ठेव, भविष्यात तुला तेच लागणार आहे. हो काय होय तर. पण बाबा काय अरे अरे बघ ना सगळं खरं खरं सांगतायत. पण कोण आहेत कोण आहे. हा कोण आहेत बाबा आहेत कोणती तरी बाबा आहेत ना. पण बाबा- मला सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष. हा सोनी मराठीचे. अरे ते सिद्ध गुरु हे सिद्ध पुरुष ते सिद्ध गुरु कळलं. हा हे सिद्ध पुरुष बघा ना आपल्या घरी आलेत बघा ना. नाही पण ते सगळं तुझ्याबद्दलच बोलले, माझ्याबद्दल काही सांगितलं नाही त्यांनी. मी विचारतो ना. हा, बाबा ह्या आमच्या काकू आहेत ह्यांच्याबद्दल जरा काय सांगाल का तुम्ही. माऊली बद्दल मी काय बोलणार. हा जगाची तिला काळजी आहे. जगाकडनं कसली काही अपेक्षा नाही. फक्त जगाचा विचार ध्यानी मनी नाव तिचं मनी. खोट आहे की खरं आहे. बापरे बाबा तुम्हाला माझं नाव कसं कळलं. आता काय आता सगळं त्याची कृपा आहे. त्यानं लिहून दिलेलं वाचलंय आणि फक्त बोलत राहिलोय. खरं आहे की खोटं आहे. खरं म्हणजे खरंच माझं नाव म्हणे. तुझं फक्त ग ओळखलं होतं, माझं अख्खं नाव ओळखलं. बघितलं बाबा बाबा नाही, नमस्कार असू दे. बाबा. बाबा या ना बसा. बसा ना बाबा, बसा. बसा बसा. बाबा बसा. बाबा अजून काय सांगता येईल बाबा. काय सांगणार बाई तुला सांगतो तुझं नशीब खूप मोठं आहे बाई. काय नशिबात काय सगळं फुटलेलंच नशीब आहे माझं. नाही बाई काळजी करू नको. तुझं भविष्य खूप मोठं आहे बाई. भविष्य म्हणजे तुझं डोंगरा पल्याड सूर्य आहे. आता जरासा अंधार आहे पण थोडं ओलांडलं की उजेड आहे बाई. खरं सांगायलोय. हा बरे होय. नाही पण मला सगळं आता अंधारच दिसतो. माझं काय व्यवसाय चालतच नाही, सगळं बंद पडलंय. माहित आहे सगळं माहित आहे पण काळजी करू नको बाई. हा. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे बाई. तेवढा राजा राणीची जोडी आहे. काय राजा राणीची जोडी म्हटलं. राणीची जोडी आहे आमची. मग राजा राणीची जोडी संसाराला गोडी. पण का कळत नाही कुठं अडतीये गाडी. खरंय का खोटं आहे. खरे बाबा 100% खरे. म्हणजे मला कळतच नाही की माझी गाडी पुढे का नाही जाते बाबा. बाबा यांना जर गाडीतून उतरलो तर. हा भाजू का भिजत ठेवू. हा नाही बाबा बाबा माफ करा. तर तसंच जरा गप थोबाड बंद कर बाबा. अजून काही सांगता येईल का. अजून काही काळजी करू नको बाई. सगळं ठीक होणार आहे. हे बघ लक्षात घे बाई जगात दुःख फक्त तुझ्याकडे नाही. पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाकडे दुःख आहे बाई. नाही हो पण माझ्याकडे लय दुःख आहे. नाही जन्माला आल्यावरती पहिल्या श्वासाबरोबर दुःख भेट म्हणून मिळालं बाई. जगण्यासाठी श्वास आणि जगायचं काय याच्यासाठी दुःख दिलं बाई. का किरकिर करते बाई. हा बाबा बाबा काय लयच तगडं बोलताय हो तुम्ही. बाबा काय माझं खूप मोठं दुःख आहे हो. सगळं टेन्शन संपतच नाहीत माझी. सगळं संपणार आहे बाई. काय माहितीये का पाप ग्रह आहेत ना त्याची वक्रदृष्टी झाली फक्त. बाई म्हणजे तुला सांगतो शनीचा ताण आहे, राहूला मान आहे, केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे. बाई, मंगळासमोर डोकं टेकवायचंय, शुक्रावर प्रेम करायचंय पण शुक्र थोडा लांब गेलाय. या सगळ्यांची मध्यस्थी करावी लागेल नाही कराय. हा या सगळ्यांची मध्यस्थी करायला लागेल. तुला नैवेद्याची लाच द्यावी लागेल. सगळे ग्रह माझ्याच राशीला आले. काळजी करू नको. त्यांना नैवेद्याची लाच दिलीस का नाही सगळं तुझं दुःख निघून जाईल आणि गेलेलं सुख समाधान गेल्या पोली परत येईल. खरं आहे का खोटं आहे? येईल ना बाबा. नक्की नक्की. मला काय करावं लागेल बाबा. काय करावं लागेल तुला सांगतो. नैवेद्याचा जरासा आपण विचार केला तर तुला ती झेपेल का नाही हा फक्त माझा विचार आहे. बघा नाही सांगा सांगा ना बाबा. मला झेपेल का नाही झेपणार. मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी करेन बाबा. खरं आहे तुझं. तुला झेपणार नाही असं काहीच नाही बघ. पण तुला सांगतो मी या विचारात आहे की अडचणीची मोठी गाठ आहे त्यामुळे तिचं म्हणणं ताट आहे. तुला खर्च करावा लागेल.
या ग्रहांची पूजा करावी लागेल, त्यांचं विधी करावं लागेल, मग ते सगळं परत जाईल. चालेल ना, मी करते ना खर्च. काय असेल मी काय करते. फार मोठा खर्च येत नाही, पण तुला सांगतो 5-50 हजाराची राशी आहे फक्त. चालेल. किती म्हटलं होतं ना नाही झेपणार बघ. अरे नाही झेपणार. नाही, 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 बसा, अहो, बसा. अहो, 50,000 काकूसाठी की झाड की पत्ती आहे हा? इथे ये ना गौराचा. एक मिनिट. चालतंय काय? 50,000 खूप होत आहेत रे. माझ्याकडे एवढे कुठून असणार रे? अरे काकू मी कशा आलाय हा? वाय जगातले सगळे जीव मरतील, हा. झुरळ आणि मी दोघे जिवंत राहू. फालतू मला करू नकोस. तू त्यांना सांग ना, माझ्याकडे एवढे नाही आहेत रे गौऱ्या. किती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे थोडेसेच आहेत रे. हा, थोडेसे म्हणजे किती आहेत? म्हणजे 500 आहेत माझ्याकडे. 500? अरे थोडेसेच आहेत. माझ्याकडे तेवढेसेच आहेत रे. तेवढेसेच आहेत का? तू बघ ना त्यांना काहीतरी. मी करतो काहीतरी. हा, तू, एक काम. थांबू का जाऊ? नाही बाबा, थांबा. लेस घाय करतो बाबा, आम्ही थांबा की करतो. बाबा, लेस घाय का आज नाही ना? असं की वनिता जा पटकन चहा टाक. काय बोलला? निघते चुकून तोंडातून काकू, नाही. समजून घ्या. येते. हा, या लवकर. अरे मी काय म्हणतो ऐका ना, ए बाबा ए नको ना तू पैसे सांगू यार. लॉकडाऊन लागलंय, बाहेर सगळी दुकानं बंद आहेत, सगळं बंद आहेत. तुला माहिती आहे ना काकाने स्टॉक भरून ठेवलाय. फक्त स्टॉक घे, चाकणा घे आणि लगेच कल्टी मारूया ना आपण. पण मला जमतंय ना. तुला अरे यार तू श्वास बेस कुठून शिकला रे? अरे काय सांगू, लय मेहनत केली आहे. हा. हो, आणि कोणतरी म्हणून ठेवलंय काय? टेक्निकल होणं फार गरजेचं आहे. नाही तर तुला सांगतो इथंच सोडलं होतं सगळं. काय ती? इथंच होतं काढून ठेवलं होतं. मी काय म्हणतो काहीतरी करा. अरे नाही, माझ्या काकूसाठी काहीतरी करा. मी माझी किडनी देतो तुम्हाला. माझी किडनी घ्या, दात घ्या माझे, तुम्हाला ठेवून घ्या. पैसे नका मागू बेटा. नका मागू पैसे. बेटा, जे तुझ्या कामाचं नाही ते घेऊन मी तरी करून काय बाई? बाबा त्याच्या नादी लागला. नाही पण बाई तुझ्यावर लई मोठा जीव आहे त्याचा. आहे, आहे. बघ तुझ्यासाठी धडपडतोय. मला त्यानं दुसरा उपाय सुचवला बाई. तुम्ही चहा घेता का? नाही, ते ठेवून दे. ठेवू? जोवर काम होत नाही तोवर मी पाणी सुद्धा घेत नाही बघ बाई. बाबा काय करावं काय लागेल? करता येईल बस तुला सांगतो या पापग्रहांची ना शांती करावी लागेल. म्हणजे त्यांना नैवेद्य चारायला लागेल. नैवेद्य? काय नैवेद्य? तुम्ही सांगा, मी सगळं करेन. पुरणपोळी करू का? पुरणपोळी असला शौक करत नसतात बघ ते. त्यांचा आयटम वेगळा आहे. आयटम? हा, म्हणजे पापग्रहित नाही हे. अच्छा. हे फार शौकीन असतात बघ. घरामध्ये पापड आहे, पापड आहेत, असतील, भाजून असतील. घे. हा. भाजून घे आणि त्याच्यावरती कच बारीक बारीक कांदा आणि टोमॅटो हा. कापून अशी फेर बघ. चवीपुरतं मीठ, मसाला आणि मिरं पण टाक. आणि बाबा कोथिंबीर पण भरपूर बघ. चालतंय. बाबा हा. ते पिवळे शिव सांगा ना. पिवळे लाल कुठली शेव असेल ती ओत बघ त्याच्यावर. हा. आणि तुला सांगतो काय लागल. अंडी आहेत घरात? अंडी आहेत. 5 अंडी घे. हा. डोक्यावर सुरा ठेवून असं उभा मधोमध काप. 10 तुकडे कर. 10 दिशेला तोंड ठेवून त्याच्यावर पुन्हा चवीपुरतं मीठ मसाला टाक. आणि नवऱ्याचं रूप डोळ्यासमोर घे आणि सगळा नैवेद्य पटकन घेऊन ये बघ बाई. हा बाबा, मी माझ्या नवऱ्याला रोज रात्री हाच नैवेद्य देते. तो पण पापग्रह असेल का हो? नाही बाई, पापग्रहांच्या सानिध्यात राहून त्याच्यावर परिणाम झाला असेल माहिती. खरंय का खोटा? एकदम खरं आहे बाबा. त्यामुळे तसं करत असणार. जा तू पटकन घेऊन ये नैवेद्य बघ बाई. घेऊन येऊ? ते आणते. अजून काय करावं लागेल? अजून तुला सांगतो आतल्या खोलीत गेल्यानंतर एक कपाट आहे ज्याचं दार उघडल्यावर गार वाटते बाई. हा बाबा, ते कपाट नाही, फ्रीज आहे. जे असेल ते. आता ती फ्रीज उघडल्यावर कसं वाटतंय? गारगार वाटतं. मग त्या फ्रीज मध्ये तुझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट काय आहे बघा? फ्रीज मध्ये नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट फोडणीचा भात. नाही, फोडणीचा भात नाही. बाबा, बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या आहेत. जे असेल ते घेऊन ये. घेऊन येऊ? आणि त्यांना बर्फ पण खूप आवडतो. बाई तू आता ग्रहांना रडवायला लागली बाई. तुला आणते बाबा. आणि बाबा, कोल्ड ड्रिंक्स पण आहेत. सोडा. आता नको मलाच नाही ग्रहांकडे बाई. बाबा तुला मला दिसायला लागलं बाई. दिसायला लागलं तू महालात बसली आहेस बाई. तुझा नवरा ऐरावतीवरून यायला लागला बाई. सोन्याचा पलंग आहे, चांदीची नाणी आहे, मोठ्या राज्याची होणार तू राणी आहे बाई. वा 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 काकू, सोन्याचा महल हा राणी. मग मी कुठं असणार यांच्या घरात? मी कुठं असणार? तू हत्ती धुवत असशील ना? जाऊ द्या बाबा, हत्ती तर हत्ती काहीतरी धुईल मी. तुम्ही आणा सांगितले ते. पण मी पटकन बाबा, तुम्ही योग्य वेळेला आलात बाबा. खूप उपकार झाले. आणि मला ते दाखवू नको.
का बाबा? नाही नाही मला ते दाखव बी नको मी direct आणते घेऊन. पटकन. जा घेऊन ये. अगं बापरे अरे गौऱ्या, तुला सांगतो फोडणीचा भात ऐकल्यावर माझा जीवच घेतला. नाही मला वाटलं संपलं सगळं यार पण हे बघ हे सगळं झालं ह्या आठवड्याचं पुढच्या आठवड्यात थोरात बायच्या घरी जायचं आहे काय भारी ऍक्टिंग करतो यार घेतो यार लयच खतरनाक केलं यार बाबा. बाबा थँक्यू माझ्या काकूसाठी एवढं केलं अरे बेट्या मी काय करू बाबा बाबा अरे गौऱ्या बास ना झालं. आता संपत आलंय सगळं वाढवू नको बाई. बाबा बाबा नाही, याच्यात बाटल्या आहेत आणि याच्यात माझ्याकडे देऊ नको बघ जे काही असेल ते हा. ते सगळं याच्याकडे दे बघ. माझ्याकडे त्याच्याकडे नाही नको बाबा ह्याच्यातली एक बाटली घेऊन जाईल तो. घ्या भला एका जमाना नाही राहा मी एवढं करतोय याच्यासाठी नको ना गौऱ्या बास. घेऊ का कापू आता ते ठरवतील म्हणताय थांबा सर ह्याच्यावर नको शंका घेऊ माई ह्यानंच तर तोडगा काढला ना मी नाही तर तुला 5-50 हजाराची राशी भरायला लागली असती बघ. नाही 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 हा, ह्याच्याकडे सोपव सगळं असेल ते ह्याच्याकडे नीटा हळू सांभाळून. बेटा घे बाहेर बाबा बाबा माई, काही खरंच काळजी खूप करू वेळेवर नको. आलात तुम्ही. खूप दुःख होते मला खूप टेन्शन आलं होतं तर काय होणार बाबा खूप काही वेळेवर. काळजी करू नको टेन्शन तुला सांगतो तुझा ओमरा ओलांडताना माझ्याही डोक्यावर होतं हा आता जेवढा हलका झालो तुला सांगतो सगळं होऊन जाईल होऊन जाईल ना बाबा. होऊन जाईल माई काही काळजी करू नको आम्ही निघतो मग बाबा. येतो मग असू दे मग बाबा. चला चला काम बाबा. फत्ते आहे. अरे अरे तुम्ही या आम्ही जातो अरे नाही, नाही. गौऱ्या थांबणार तू रे थांब रे. काय झालं? आता आला बाबांच्या पाया पडा. बाबा हा, बाबा नाही नाही हा नाक्यावर अंडे विकतो ना अरे तू आजकाल दिसत नाही रे तिकडे नाही ते लॉकडाऊन आहे ना हा? पोलीस म्हणतात अंडीची गाडी ठेवू नको याच्यात काय याच्यात काय? तुमच्या दारूच्या बाटल्या आहेत नैवेद्य म्हणून मागितलं त्यांनी. अगा पिंडोक बेजाची तुला कोणी पण बाटलीत उतरवतं का अरे हो दलिंदर तू वाईन शॉपच्या बाहेर अंडे विकतो ना लॉकडाऊनने तुझ्यावर ही वेळ आणली का रे तू खोटा ज्योतिषी बनवून लोकांची घरं लुटतो थांबा ऐका, आम्ही बाहेर जातो मग जाऊ. नाही 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 तू लोकांचे भविष्य सांगतो ना आता मी तुझे भविष्य सांगतो काही नाही. तुला आता वाट्या नसतील तुझ्या कटोऱ्या फोडून टाकीन मी आणि तुला नागा करून मारीन नागा करून असं नाही, नागा करून.